आजचा आपला व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आणि तेवढ्याच सेन्सिटिव्ह अशा टॉपिकवरती आहे। या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की लहान बाळाच्या प्रायव्हेट पार्टची काळजी तुम्ही कशा पद्धतीने घ्यायला हवी किंवा हायजीन कशा पद्धतीने मेंटेन करायला हवं। या व्हिडिओमध्ये मी बेबी बॉयज रिलेटेड सांगणार आहे। येणारा दुसरा व्हिडिओ असेल ज्यामध्ये मी बेबी गर्लच्या प्रायव्हेट पार्टच्या हायजीन तुम्ही कशा पद्धतीने मेंटेन करायचं आहे याबद्दल सुद्धा टिप्स देणार आहे। आता हा व्हिडिओ करण्यामागचं कारण असं की रिसेंटली मला एका मम्मीचा मेसेज आला की त्यांचं बाळ 1.5 महिन्याचं आहे आणि त्यांचा कन्सर्न हा होता की बाळाच्या पेनसची फोरस्किन मागे जात नाही आणि घरातल्या लोकांनी ती फोर्सफुली मागे ओढली, ज्या कारणामुळे बाळाला तिथे सूज आली। बाळ हा खूप अनकम्फर्टेबल झाला, खूप जास्त रडला आणि डॉक्टरांनी सुद्धा त्याचं ऑपरेशन करावं लागेल असं सांगितलेलं आहे। तर लक्षात घ्या, असे कोणतेही पेडियाट्रिशियन जर तुम्ही एक बालरोग तज्ञ डॉक्टर जे आहेत त्यांना जर भेटत असाल तर असे कोणतेही डॉक्टर 1.5 महिन्याच्या बाळाच्या पेनसच्या फोरस्किन मागे जात नाही म्हणून ऑपरेशन करावे लागेल हा सल्ला कधीही देणार नाहीत। कारण फक्त 10% बाळ अशी असतात की ज्यांच्या पहिल्या 1 वर्षामध्ये पेनसची फोरस्किन ही मागे जात असते। जसं जसं ते मोठे होतात ते ऑटोमॅटिकली ती जाते, तुम्हाला हाताने ओढण्याची गरज पडत नाही। बऱ्याच वेळा हेही आपल्याला वाटतं की जर ती फोरस्किन मागे ओढून ते क्लीन नाही केलं तर तिथे इन्फेक्शन होऊ शकतं, तर अजिबात नाही। जेव्हा बाळाची स्किन मागे जात नसते, फोरस्किन मागे जात नसते, तर त्यावेळी ती हाताने ओढून क्लीन करण्याची गरज नाही। शिवाय बाळाचा जो काही प्रायव्हेट पार्ट आहे तर तो डेली तुम्हाला ल्युकवॉर्म वॉटरने वॉश करणं गरजेचं आहे। आधेमध्ये म्हणजे जेव्हा बाळाने सू केलेली असते, शी केलेली असते, तर त्यावेळी जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही बेबी वाईप्स वापरू शकता जे अल्कोहोल फ्री असतील। पण मिनिमम दिवसातून एकदा किंवा दोनदा तरी तुम्हाला कोमट पाण्याने बाळाचं प्रायव्हेट पार्ट क्लीन करणं हे गरजेचं आहे। काही हार्ड साबण आहेत किंवा अडल्ट लोकांचे बॉडी वॉश आहेत तर त्याचा वापर तुम्हाला करायचा नाही। माइल्ड बेबी बॉडी वॉशचा वापर तुम्हाला करणं हे गरजेचं आहे। आणखी एक गोष्ट म्हणजे बाळाला जे तुम्ही डायपर वापरत आहात तर ते अतिशय टाईट तुम्हाला लावायचे नाहीत। सैलसर असायला हवेत, ब्रिदेबल असायला हवेत, चांगल्या क्वालिटी असणारे, ॲब्सॉर्बंट क्वालिटी त्याची चांगली असणारी, चांगल्या ब्रँडचे तुम्हाला डायपर्स वापरणं हे गरजेचं आहे। किंवा बाळाला तुम्ही अंडरवेअर घालत असाल तर ते सुद्धा तुम्हाला सैलसर घालायचे आहेत। डर्टी नॅपीज किंवा डर्टी डायपरमध्ये बाळाला जास्त वेळ ठेवायचं नाही, त्यामुळे बाळाला तिथे रॅश येऊ शकते आणि खरंच ही जी रॅश आहे ही बाळासाठी खूप जास्त अनकम्फर्टेबल आणि पेनफुल असू शकते। मी परत एकदा तुम्हाला इथे सांगेन की बाळाच्या पेनसची फोरस्किन तुम्हाला हाताने फोर्सफुली मागे ओढणं हे बिलकुल टाळणं गरजेचं आहे। आणि जर तुम्ही कधी असं केलं असेल ज्यामुळे रेडनेस आला असेल, रॅश आला असेल, तिथे व्हाईट डिस्चार्ज दिसत असेल, बाळ तिथे हात लावल्यानंतर अनकम्फर्टेबल वाटत असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला बालरोग तज्ञ म्हणजेच पेडियाट्रिशियनना कन्सल्ट करणं हे गरजेचं आहे। आणि आणखी एक गोष्ट, बाळाच्या प्रायव्हेट पार्टमध्ये मग ते बेबी बॉय असू द्या किंवा गर्ल असू द्या, पावडर लावणं तुम्हाला बंद करायचं आहे। अजिबात पावडर किंवा इतर कोणतीही क्रीम अगदी आतपर्यंत टाकण्याची गरज नाही। वरची जी स्किन आहे जर तिथे रॅश दिसत असेल तर तुम्ही जे नॅपी रॅश क्रीम आहे ती रॅश क्रीम तिथे तुम्ही यूज करू शकता। या व्यतिरिक्त कोणतंही प्रोडक्ट तुम्हाला तिथे अजिबात अप्लाय करायचं नाही।